विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुणा समर्थ रत्नाकर महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा समर्थ दाजी महाराज की श्री गुरुदेव दत्त। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुणा समर्थ रत्नाकर महाराज की जय। मणिकर्णिक दत्त महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। आज परम पावन आणि पवित्र गणरायाच्या आगमनामध्ये या गणपतीच्या महोत्सवामध्ये आलेला हा आपला आजचा गुरुवारचा संदेश। गणरायांचं आगमन झालं आणि एक चांगलं भक्तिपर्व ह्या 10 दिवसामध्ये सगळीकडे आपणास पाहावयास मिळतं। गणेश ही बुद्धीची देवता आहे, म्हणून गणेशांच्या स्मरणाने एक बुद्धी तत्व वाढीस लागते। आपल्या जीवनामध्ये हे बुद्धी तत्व आपणास वेळोवेळी उपयोगी येते। अत्यंत गरज आहे ह्या बुद्धी तत्वाची आपणास, कारण प्रत्येक कार्य या बुद्धी तत्वाशिवाय घडू शकत नाही। म्हणून श्री गणेशांना वंदन करून, त्यांचं चिंतन करून, दर्शनाचा लाभ घेऊन आपणास हे बुद्धी तत्व वाढवावे लागते। आता आपण प्रत्येक माणूस हा कशासाठी जन्माला आलेला आहे आणि काय करतोय, काय केलं पाहिजे, हेच मूळ आपल्या लक्षात येत नाही। कारण आपण ज्या युगामध्ये आता जन्मास आलेलो आहोत हे कलियुग आहे। या कलियुगामध्ये पाप जास्त प्रमाणात आहे। पापी लोकांची आपल्याला जास्त गर्दी दिसू शकते, पुण्यवान माणसं फार कमी आहेत। त्यामुळं धर्म अडचणीत आलेला आहे आणि धर्माची जागा अधर्म घेत आहे। धर्म निघाल्यानंतर सगळीकडे अधर्म दिसतो आणि म्हणून या कलियुगामध्ये एक कलीचं कार्य जे आहे ते खूप विध्वंसाकडे नेणारं अशा प्रकारचं आहे। आणि म्हणून तो कली काय करतोय, त्याचं साम्राज्य आहे सगळं। तो जन्माला आलेला मानव आहे, त्याचं जे अंतःकरण आहे प्रत्येक मानवाचं, ते अंतःकरण शुद्ध न राहता अशुद्ध कसं राहील, म्हणजे त्याच्या शुद्ध अंतःकरणाचा विनाश करण्याचं काम पहिल्यांदा हा कली करतो। अंतःकरण अशुद्ध होण्याकडे वाटचाल होती आणि मग कली त्याचं प्राबल्य वाढवायला लागतो। अंतःकरण अशुद्ध झालं, जी घडणारी सेवा आहे ती अशुद्ध अशा प्रकारची होती। आणि मग आपण ज्या युगामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, काय करतोय, याचा सगळा विसर पडतो।
याची आठवणच होत नाही, कारण त्याचं विस्मरण होतंय. आपल्याला सगळं आठवतं, प्रपंच आठवतो, राजकारण आठवतं, व्यापार आठवतो, मित्र आठवतात, पैसा देणं घेणं सर्व गोष्टी आठवतात. पण भगवंताची आठवण मात्र सहज होत नाही, कारण विस्मरण पडलेलं आहे. भगवंताचं विस्मरण आपणास होत आहे. का विस्मरण होत असेल हे? तर हा जो जीव आहे, हा जीव कर्मबंधनामध्ये तो बांधलेला आहे. कर्मबंधन, आणि किती कर्मबंधनात तो बांधलेला आहे. त्याला किती मोठं साखळदंड आहेत, खूप मोठे साखळदंड आहेत या जीवाला. अज्ञानाचा साखळदंड आहे, भ्रम आहे, अंधविश्वास आहे, माया आहे, त्याचप्रमाणे षडविकार आहेत, आणि कुसंगत आहे, वाईट माणसांची संगत. ह्या अनेक गोष्टीमुळे लोभ आहे, काम आहे, कामभावना आणि लोभाची भावना, हे खूप मोठे साखळदंड आहेत. आणि ते कर्म बांधायचं काम सतत चालू ठेवतात. सतत कर्म, जीवाला सतत कर्मबंधनात हे अडकवून ठेवतात. यातून सुटकाच होत नाही जीवाची. जीव मुक्त कधी होणार? आपण जन्माला आलेच सार्थक होणार आहे कधी? काय ध्येय आहे? तर आपण मोक्ष गती प्राप्त करणं हे महत्वाचं ध्येय आहे. हे सहज प्राप्त होणार आहे का? मोक्ष गती नाही होणार सहज प्राप्त, कारण हे साखळदंड तोडणार कोण? बर, आपल्याला तर ते तुटू शकत नाहीत. आपले हात पाय बांधलेले आहेत, सगळं शरीर बांधलेलं आहे, सगळं शरीर कर्मबंधनाने बांधलेलं आहे. मग हे आपल्याला सोडवता येत नाही. आणि मग तुम्ही या भवसागरातून कशी वाटचाल करणार? तुम्हाला तर भवसागर तरुण जायचं आहे, तुम्हाला हातपाय हलवायला येत नाही, सगळे बांधून टाकलेलं आहे, आणि मग पाण्यात कसं पोहणार आहे? पोहता आल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. पोहता येण्यासाठी हातपाय हलवावे लागतात, किंवा कुणीतरी घेऊन जावं लागेल पलीकडच्या तीराला. मग या ठिकाणी आपणास सद्गुरूंची भेट होते, आणि सद्गुरू त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या शक्तीने हे सगळ्या बंधनातून त्या जीवाची मुक्तता करतो. हे सगळे साखळदंड बाजूला हटवले जातात. कधी हटवले जातात? ज्यावेळी गुरूंची कृपा होते. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ती पाय आधी आधी. सद्गुरूंची भेट झाली, त्यांनी जीवाला बंधनातून, कर्मबंधनातून मुक्त केलं, आणि मग ते नाव घेऊन येतात. त्या नावेमध्ये बसून पैल तीराला जायचं आहे. हे नामरूपी होडी, त्या होडीमध्ये त्याला बसवतात, आणि पलीकडच्या तीराला घेऊन जातात. गुरु विन कोण दाखविल वाट? दुसरं कोण वाट दाखवू शकत नाही, कारण त्यांना स्वतःलाच वाट माहित नसते. ज्याला स्वतःला वाट माहित नाही ते दुसऱ्याला वाट कशी दाखवणार? आणि म्हणून सद्गुरूंना शरण जावं लागतं.
आणि मग असा हा बंधनातून मुक्त झालेला जीव तो ज्या आश्रमामध्ये जन्माला आलेला आहे त्या आश्रमामध्ये त्यानं आपलं कर्म करत, आपली सेवा करत, आपला कामधंदा करत, जे आपल्या वाटेला आलेलं काम आहे ते काम भगवंताच्या कृपेनं नव्हे तर भगवंताच्या स्मरणानं ते काम करत राहायचं आणि मोक्षाला जायचं. प्रपंचही सोडायचं नाही आणि परमार्थही सुटला नाही पाहिजे. पण हे काम आणि लोभ हे इतके मोठे शत्रू आहेत की त्याला त्या परमार्थाकडे डुकून सुद्धा बघू देत नाहीत. एक किंचित क्षणभर सुद्धा त्याला त्या परमार्थाकडे बघू देत नाहीत. का? तर लोभ सगळा भरलेला आहे, काम सगळा भरलेला आहे आणि त्या लोभापायी तो बालपणात किती काम करतोय ते त्याला माहित नाही, तरुणपणात किती काम करतोय ते त्याला माहित नाही, वृद्धापकाळात कितीतरी काम करतोय ते त्याला माहित नाही. तो करतच राहतो, मर 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 आणि शेवटी पण मरण आहेच. मरणाकडून मरणाकडे ही वाटचाल सुरू आहे. ऑलरेडी तो मेलेलाच आहे, जिवंत असून तर काय उपयोग आहे. मरण यातना भोगत आहे, दुःख भोगत आहे. तो अगोदरच मेलेला आहे, आता अजून मरायचं काय बाकी आहे. मग वाटचाल पण मरणाकडेच, मृत्यूकडेच आहे. हाती काय घेऊन जाणार. मग हे सगळं विस्मरण होतंय ह्या लोभामुळं आणि कामामुळं. आणि मग इथं गरज असते जीवाला उद्धाराची, जी गरज आहे ती गरज कशी भागणार तर श्रवण आणि कीर्तनाने. श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास, साक्षात्कार ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. श्रवणामुळे अंतःकरणाची शुद्धी होईल, उपासनेने अंतःकरणाची शुद्धी होईल आणि मग ती भक्ती परमपावन पदास जाईल की ज्यामुळे भगवंत प्रसन्न होईल. आपण सेवा कशासाठी करतोय? भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करायला पाहिजे. सेवा कशासाठी करायची? तो गुरु असू दे, शिष्य असू दे. कशासाठी? आता प्रपंच कशासाठी करता तुम्ही? कशासाठी? एक वीत पोटासाठी. ते पोट भरण्यासाठी एक वीत भराचं प्रपंच करताय. तर परमार्थ कशासाठी करता तुम्ही? कशासाठी हा परमार्थ करता? काय साध्य करायचं ते परमार्थातून, ह्या भक्तीतून काय साध्य करायचं आहे? तर यातून एक साध्य करायचं आहे, ह्या जीवाचा जो विसावा आहे, जीवाचं परमकल्याण ज्याच्यामध्ये आहे, जीवाचं सुख ज्याच्यामध्ये आहे, त्या परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि ज्यांची सेवा श्रेष्ठ पदापर्यंत जाते, म्हणजे कशी? बद्ध असणारा हा जीव सिद्ध अवस्थेपर्यंत पोचतो. आणि ज्यावेळेस सिद्ध अवस्थेला पोचल्यानंतर भगवंत प्रसन्न होतात आणि मग भगवंताचं दर्शन होऊन भगवंत त्या जीवावर कृपा करतो. संत कृपा झाली, इमारत फळा आली. त्याच्याही पुढे जाऊन जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा ह्या विठ्ठले कृपा केली, ही सिद्ध अवस्था झाली. मग भगवंत कृपा करतात. भगवंताला प्रसन्न करणं ही सोपी गोष्ट नाही. आपण भगवंताची आळवणी करायचं सोडून, भगवंताला प्रसन्न करायचं सोडून हा जीव या जगतामधील अनेक लोकांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतो. अरे तू जन्माला आलाय कशासाठी?
करतोय काय, आणि मग ह्या जीवाचं जर परम कल्याण करायचं असेल तर क्षणोक्षणी करावा विचार. विचार प्रत्येक क्षणाला केला पाहिजे, पण विचार इथं संपलेला आहे. अहो, विचार हा कमी करून तिथं विवेक वाढला पाहिजे. ज्यावेळी विवेक जागृत होईल त्यावेळेला त्याचा प्रवास हा सिद्ध अवस्थेकडे होईल. परमार्थाची वाटचाल त्याची सुलभ होईल. ज्यावेळी विवेक जागृत होतो त्यावेळेला तो काम भावनेच्या मागे पळणार नाही आणि या मायेच्या मागे पळणार नाही किंवा लोभाच्या मागे पळणार नाही. आम्ही सेवा कशासाठी करतोय? भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सेवा करतोय? स्वतःच्या उद्धारासाठी करतोय? नाही. आम्ही प्रपंचासाठी सेवा करतोय. सेवा करून मागणं काय? प्रपंचातलं मागणं आहे. मला हे द्या, मला ते द्या. याच्यासाठी सेवा आहे का? नाही. आपला उद्धार करून घेण्यासाठी. आणि मग ही सेवा कशासाठी तुम्ही करताय? प्रपंचाच्या प्राप्तीसाठी, धनाच्या प्राप्तीसाठी. भरपूर प्रपंच झाला, धन भरपूर मिळालं, सुख प्राप्ती झाली का? नाही. आणखी हवा आहे. कितीही धन मिळाले कोट्यान कोटी, संगे नाही रे नेणार लंगोटी. शेवटी इथंच राहणार आहे. मिळवून काय करतोयस? मिळायला पाहिजे, पण गरजेपुरते मिळाल्यानंतर समाधान नाही त्याला होत. कारण मनाची हाव खूप मोठी आहे, ती थांबत नाही. आणि मग हा जीव दुःखामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. बघा, काळा चष्मा घातलाय आणि जग पाहू लागलाय. ते म्हणतोय मला पांढरं जग काय दिसेना, काळच दिसायला लागलेलं आहे. अरे बाबा, तू काळा चष्मा घातलेला आहे, तुला पांढरं जग कसं दिसणार? पांढरा चष्मा घातल्यानंतर मग पांढरं जग तुला दिसणार. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आणि मग तुमच्या जवळ सगळं आहे, तुम्हाला त्याचा विसर पडला. मग या तीर्थाला फिरायला लागला, त्या तीर्थाला फिरायला लागला, या देवाला गेला, त्या देवाला गेला, किती देव केले, किती देव केले, काही हाताला लागलं नाही. नाना तीर्थे भ्रमे, परिचित्त नाही नामे तरी ते व्यर्थ भटकंती या जीवानं केली. अरे करू नको व्यर्थ भटकंती. का करतोस? ठाईच करुणी चित्त राहिलो निवांत. कुठे जायची गरज नाही. अरे तू कशाला भगवंतापाशी जातो? भगवंत तुझ्याजवळ येतील. हा, कारण एवढी आवड आहे त्यांना. कोणाची? भक्तांची. निश्चिम भक्तावर, एकनिष्ठ भक्तावर अत्यंतिक प्रेम असतं भगवंताचं, आणि तोच तुला भेट द्यायला येईल. तुला कुठं जाण्याची गरज नाही. तुझ्या मनाची भटकंती थांबत नाही. हिथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, हा महाराज मोठा की तो महाराज मोठा, याचं ज्ञान मोठं की त्याचं ज्ञान मोठं, हे तीर्थ मोठं की ते तीर्थ मोठं. अरे सगळे तीर्थ गुरूंच्या चरणाजवळ असतात. सर्व तीर्थ गुरूंच्या चरणाजवळ असतात. पण या अज्ञान जीवाला त्याची कल्पना होत नाही. आणि मग तो शिष्यत्व पत्करतो, नामसाधना घेतो, दीक्षा घेतो, सगळं घेतो. मग ही नामसाधना घेतली, शिष्य झाला, दीक्षा घेतली, अनुग्रह घेतला, सगळं घेतलं त्यानं, तत्व जाणून घेतलं, आणि करायला लागला काय? प्रपंच. हे जाणून घेतलं, ते तिथंच ठेवलं गाठोडं, आणि प्रपंचाच गाठोडं सोडत बसला. त्या परमार्थाच्या गाठोड्याला हातच लागला. घेतले, नाम घेतले. शिष्य आहे. भेट, गुरूंची भेट होत नाही. गुरुकडे जायला वेळ नाही. गुरूंच्या उत्सवाला जायला वेळ नाही. अन्नदान कधी करू शकत नाही.
प्रपंचातील एक पैदान कधी करू शकत नाही. मग काय शिष्यत्व कशासाठी आहे? तो ज्ञान घेत नाही, गुरूंची संगत नाही, गुरूंच्या उत्सवात सहभागी नाही. मग कशासाठी तो शिष्य झालाय? प्रपंच करण्यासाठी, प्रपंचाचं मागायसाठी गुरुकडे गेला? अरे हे प्रपंच दुःख मूळ आहे. मूळ हा जन्मच दुःखातला आहे. आणि तू त्या दुःखामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोस. जन्मातेचे मूळ पाहिले शोधन, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, तुकाराम महाराजांनी सांगितलं. ते काही खोटं असणार आहे का? अरे या जन्मात दुःख आहे आणि तू त्या दुःखारूपी डोंगरामध्ये शोधायला लागलेला आहे. मला इथं सुख कुठं कुठं दिसते का? तू शोधायला लागलेला आहे. अरे बाबा, तू दुःखमूळ पर्वत आहे, तिथं तुला काय सुख दिसणार आहे? मग सुखाचा पण डोंगर आहे, सुखाचा पण पर्वत आहे, पण तो त्या सुखाच्या पर्वताकडं, सुखाच्या डोंगराकडे गेलाच नाही, दुःखाचाच पर्वत शोधायला लागला. म्हणजे सुख कुठं आहे? ह्या जीवीचा विसावा कोठे आहे? ह्या जीवाची शांती कोठे आहे? ते सुख कोठे आहे? ते सुख काय सांगू, वाचे बोलता नाही, वाचे बोलता नाही, ते सुख काय सांगू. ते वाचेन सांगता येत नाही, इतकं परम सुख आहे. सुखाचं सुख आहे, शांतीची शांती, परम शांती आहे. ते कुठं आहे? शक्तीची शक्ती आहे, ह्या जीवाचा विसावा आहे, हे जीवाचं परम सुख आहे. ते कुठं आहे? सुखाचा सागर आहे. तो कोण आहे? सुखाचा सागर आहे. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमाय देवी विठ्ठलवर. बाप रखुमाय विठ्ठल देवीवर. परमात्मा परमेश्वराच्या ठिकाणी सगळं सुख दडलेलं आहे, त्याच्या चरणाजवळ सगळं सुख दडलेलं आहे. पण ते सुख त्याला सापडत नाही, कारण भगवंताला प्रसन्न न करता तो अनेक इतर छोट्या छोट्या देवदेवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायला लागला. ना ज्ञान प्राप्ती, ना सुख प्राप्ती, ना त्याच्या जीवाचा विसावा, ना काही नाही. व्यर्थ भटकंती करावं लागला. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. बाबानो, कुठेही भटकंती करू नका. प्रपंच करा, नेटका करा, पण काम आणि लोभ बाजूला सारा. मन प्रसन्न करून, अंतःकरण शुद्ध करून मनोभावे भगवंताची सेवा करा. प्रपंचही सुखाचा होईल आणि परमार्थही सुखाचा होईल. आणि मग तो धन्य दिवस या प्रपंचातला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो शेवटचा दिवस असणार आहे. तो शेवटचा दिवस गोड व्हावा, याच्यासाठी श्रवण आणि कीर्तन अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही श्रवण करतो पण काही श्रवण करत नाही. आम्ही ऐकतो पण काय ऐकायचं नावच घेत नाही. मग त्या ऐकण्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा शोध घ्या आणि स्वतःमध्ये बदल करा. परमार्थ कधी यशस्वी होईल? ज्यावेळेला आपल्यामध्ये चांगला बदल होईल. सत्वगुणाची वाढ करा. आपलं जे चित्त आहे ते भटकायला लागतं. मन भटकतं आणि त्या चित्ताला सुद्धा भटकंती करावी लागते. त्या चित्तामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि मग चित्तामध्ये जे फोटो येतात ना, मन ज्या ज्या ठिकाणी बघायला जातं ते चित्तामध्ये फोटो येतात, ते फोटो वेगळेच येतात आणि मग ते चित्त अशुद्ध होतं. हे चित्त शुद्धी करा, चित्त शुद्धी करा, मन शुद्धी करा, आत्म्याची शुद्धी करा आणि मग परममंगल अशा परमात्मा परमेश्वराचं दर्शन होईल. तो शेवटचा दिवस गोड असणार आहे आणि म्हणून तो भाग्याचा दिवस आपल्या जीवनात यावा. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. भगवंताच्या कृपेला पात्र होण्यासाठी प्रयत्न करा. अशी सेवा करा, अशी सेवा करा
की जेणेकरून भगवंताची प्राप्ती होईल, भगवंत प्रसन्न होतील. मग मग काही उणे नाही, त्या जीवाला काही उणे नाही. सगळे पाश तुटून गेले आणि तो जीव मुक्त झाला, परम कल्याण झालं आणि मोक्षगतीला तो गेला. देव पहावया गेलो, देवच होऊन ठेलो. तुम्ही देव पदापर्यंत पोचणार आहात, पण तुम्ही मनुष्यत्व सुद्धा राखायला तयार नाही. मनुष्यत्वाची सुद्धा पात्रता जर निर्माण होत नसेल तर देवत्व कसं मिळणार? आणि म्हणून धरिले चरण न सोडे आता. आपण एकदा तत्व स्वीकारलं, मनोभावी सेवा करा. कुणीतरी दुसरा काहीतरी सांगतोय म्हणून इकडं चला तिकडं चला अशी व्यर्थ भटकंती करू नका. कारण सगळं कल्याण सद्गुरूंच्या चरणाजवळ होणार आहे, भगवंताच्या चरणाजवळ आपलं परम कल्याण होणार आहे. आणि म्हणून सद्गुरूंना आणि देवांना सोडून कुठेही व्यर्थ भटकंती करू नका आणि आपली सेवा मनोभावे करा. आणि म्हणून आजचा हा गुरुवारचा संदेश देत असताना आपण एकच लक्षात घ्या, हा प्रपंच तर होणार आहे, परंतु परमार्थ सहज होणार नाही. त्याच्यासाठी अट्टहास करा. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि म्हणून आजच्या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं तुम्ही एक लक्षात घ्या की भरपूर चांगलं श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, लाभ जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा आणि सेवा अशी करा की शुद्ध अंतःकरणपूर्वक सेवा करून भगवंताच्या कृपेला पात्र व्हा. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुणा समर्थ रत्नाकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा समर्थ दाजी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.